नमस्कार मंडळी, मी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. काल संध्याकाळी डाळ तांदूळ भिजत ठेवले आणि रात्री ते मी मिक्सरला वाटून घेतले. हा पीठ चांगला फर्मेट होण्यासाठी याच्यामध्ये साखर टाकून हाताने चांगला फेटून घेतला. सध्या थंडी आहे त्यामुळे टोपाला मी कपड्यामध्ये चांगला गुंडाळून ठेवला. एवढी थंडी होती तरी सुद्धा हा डोशाचा पीठ खूप मस्त असा फर्मेट झाला होता. सकाळी आज्ञाला स्कूल मध्ये सोडलं आणि लगेचच मी नाश्त्याची तयारी करायला घेतली. आणि इडली डोसा हा असा पदार्थ आहे तो नुसता कधी खाता येत नाही, त्याच्या मागे 3 ते 4 पदार्थ करावे लागतात. तर डोसे करायच्या आधी मी बाकीची सगळी तयारी घेतली आणि त्याच्यानंतर गरमागरम डोसे करायला घेतले. आमच्या घरामध्ये प्रत्येकाला वेगवेगळ्या पद्धतीचा डोसा आवडतो, त्याप्रमाणे मी त्यांना डोसे करून दिले. तर माझ्याकडे डोशाचा जो तवा आहे तो खूप मोठा आहे, त्यामुळे ताटामध्ये आमचा कधीच डोसा मावत नाही. माझी इडली कधीतरी फेल जाते पण डोसे मात्र माझे एक नंबरच होतात. त्यामुळे घरामध्ये मी इडलीपेक्षा जास्त डोसेच करते. तर माझ्या दोन्हीही मुलींना चीज डोसे खूप आवडतात, म्हणून त्यांच्यासाठी मी मस्तपैकी चीज डोसे केले. तर मंडळी, तुम्हाला साऊथ इंडियन नाश्त्यापैकी डोसा आवडतं की इडली आवडते ते मला कमेंट करून सांगा. तर चला, बाय बाय.